गुड इव्हिनिंग. आजची गोष्ट आहे मिसळीच्या डब्याची किंवा मसाल्याच्या डब्याची. खरं तर लहानपणापासून याला मसाल्याचा डब्बा म्हणत आलो. आजकाल एखादी दुसरी रेसिपी ऐकली की त्याच्यामध्ये त्याला मिसळीचा डब्बा म्हणतात. शनिवार रविवारी असा गच्च भरून ठेवला की मग आठवडाभर तकतक नाही. खरं तर ना मी स्वयंपाक करायला पप्पांकडून शिकले. कारण पण तसंच होतं. पप्पांनी जर सांगितलं मोहरी का टाकायची तेलात पहिल्यांदा, तर त्याचं उत्तर पण मिळायचं काचं, की मोहरीच का टाकायची, त्याच्यानंतर मग जिरेच का टाकायचं. एक सिक्वेन्स असतो. हळद का पहिली टाकायची नाही, तर हळद पहिल्यांदा टाकली की करपते. मोहरी टाकायची ज्यावेळेस मोहरी तडतड होईल, तडतडली मोहरी तर ती छान लागते, नाही तर कचकच लागते. त्याच्यानंतर जिरे टाकायचे, त्याच्यानंतर हळद टाकायची आणि सगळ्यात शेवटी स्वाद जाऊ नये म्हणून हिंग टाकायचा. आणि मग लाल मिरचीचा तडका असेल तर लाल मिरची, अदरवाईज हाच सिक्वेन्स चालू ठेवायचा. इतकं सोपं होतं ते. करून बघ.